तर राज्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। दिल्लीमध्ये जोरदार पावसाची हजेरी, राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, रत्नागिरीला रेड, सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुढील 3 दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट, 27 मे नंतर पावसाची विश्रांती, मात्र 13 जून पासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज। पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी, डेक्कन स्वारगेट भागाला जोरदार पावसानं झोडपलं। रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन, चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम तैनात। सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, तासगाव शहरातला कापूर ओढा ओसंडून वाहू लागला, सांगलीच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी, जळगावात पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मुसळधार पावसानं राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, मुसळधार पावसानंतर धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली, पुलावरून पाणी वाहत असूनही नागरिकांचा पाण्यातून धोकादायक प्रवास, ओढ्यावरती नवीन पूल बांधूनही त्याच्यावरून पाणी वाहत असल्याची स्थानिकांची तक्रार। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर कृषी उत्पन्न बाजार समितीत अनागोंदी कारभार, व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर। काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसानं शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल शेतमाल पूर्णपणे भिजला।